हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर ठरवलं की आज झाडांना बघायचंच. तुम्ही बघू शकता, उन्हामुळे झाडांची पाने सुकल्या गेली होती आणि त्यांना भरपूर असं पाणी देऊनही ती काही ग्रोथ करत नव्हती. तर मी झाडांसाठी एक प्रकारचं पाणी तयार केलं आहे, जे की केळाच्या सालीपासून बनवलेलं आहे. मी 1 दिवसाआधीच केळाच्या साली पाण्यात कट करून ठेवल्या होत्या. तेच हे पाणी आहे. सर्वात आधी सगळ्या कुंड्यांना एकत्र करून घेतले आणि सगळ्या कुंड्यामधली माती कोरून मोकळी करून घेतली. कारण काय होतं असते, आपण पाणी रोज देतो, पण पाण्यामुळे माती ही घट्ट होत जात असते आणि माती मोकळी केल्यामुळे झाडांच्या मुळांना ऑक्सिजन छान प्रकारे मिळतो. कुंड्यांमधली माती मोकळी करून घेतली. तर म्हटलं झाडांना वाढलेली पानेसुद्धा आहेत, तर तीसुद्धा कट करून घ्यावी. ज्या ज्या झाडांची पाने सुकलेली होती त्या सर्व झाडांची कैचीने काटून पाने वेगळी करून घेतली. केळाच्या सालीपासून मी जे हे पाणी तयार केले आहे, ते पाणी साध्या बाल्टीच्या पाण्यामध्ये पूर्ण बाल्टी भरून घ्यायची आहे आणि त्यात केळाचं पाणी 1 ते 2 डबा टाकून पूर्ण असं मिक्स करून घेऊन झाडांना द्यायचे आहे. मोठ्या कुंड्यातील झाडांना पाणी देऊन झाले, पण लहान कुंड्यांना तिथेच जाऊन त्यांची माती सैल केली आणि त्यांना सुद्धा पाणी देऊन घेतले. माझ्याकडे फुलांची कमी पण पानांची, वेगवेगळ्या पानांची अशी भरपूर झाडे आहेत आणि ह्या वर्षी मला आणखी नवीन झाडे घेऊन यायची आहे. कारण की उन्हामुळे माझ्याकडले भरपूर असे झाडे संपलेली आहेत. तर म्हटलं ह्या पावसाळ्यात आपण ज्याही कुंड्या रिकाम्या झाल्या आहेत त्या कुंड्यांकरिता नवीन झाडे लवकरात लवकर घेऊन यावे.
प्रत्येक झाडाची केअर केली व माती करून घेतली आणि पाणी देऊन झाल्यानंतर त्यांना त्यांच्या जागेवर लावून दिले. माझ्याकडे भरपूर अशी झाडे आहेत. मी त्यांना महिन्यातून एकदा तरी खत घालीत असते. पण यावेळेस मी त्यांना खत काही दिले नाही, कारण ऊनच खूप होते. आधीच झाडे करपल्यासारखी झाली होती आणि त्यांची पानेसुद्धा जळली उन्हामुळे. त्यामुळे म्हटलं की खत टाकणं आपण अवॉइड करावे, कारण उन्हात खत टाकल्याने काय होतं, आधीच खत ही गरम राहते आणि त्यामुळे झाडांच्या मुळांना गरमी लागल्याने त्यांची मुळे जळल्यासारखी होतात आणि त्यामुळे झाड काही मरणार अशाच परिस्थितीत चाललं जाते. म्हणून म्हटलं की नाही, आपण ह्या उन्हाळ्यात खत टाकावं नाही झाडांना आणि आपण जे घरी बनवलेलं आहे केळीचं पाणी तेच झाडांना द्यावे. त्यानेच काय होईल की आपण आपल्या झाडांची रक्षा करू शकू उन्हामुळे. केळांच्या सालीचे पाणी जे मी तयार केलेले आहे ते मी 1 दिवसाआधीच फॉर्मेट करून ठेवलेले होते. त्यांचे असे खूप फायदे आहेत. ते झाडांना थंड ठेवते आणि त्याचबरोबर झाडांची उष्णतासुद्धा कमी करत असते. त्यांना फुले येण्यास मदत करते, झाडांची ग्रोथ होते आणि जेव्हाही घरी केळी येतात तेव्हा मी त्यांच्याकरिता हे असे पौष्टिक असे पाणी बनवून ठेवत असते माझ्या झाडांसाठी. मला झाडांचा असा खूप शौक आहे. त्यात नवीन झाडे विकत घेणे, घरी झाडे लावणे यात सुद्धा एक वेगळीच शांती मिळत असते मनाला. मी स्वतः कधीही काही विकत घेत नाही, पण एखादं झाड जरी विकत घ्यायचं म्हटलं तर मी लगेच तयार होते. आपल्याकडे किती भरपूर झाडे आहेत हे एका वेळेस दिसणार नाही, कारण की ती वेगवेगळी ठेवलेली असतात. पण जेव्हा काही काम करायचं असते तेव्हा सगळी झाडे एकत्र आणतो तेव्हा माहीत पडते की आपल्या घरी तर भरपूर अशी झाडे आहेत. मी संजयच्या मित्रांच्या बर्थडेला गेलो होतो, तर तिथे रिटर्न गिफ्टमध्ये आम्हाला झाड मिळाले. एक नाही तर 2-2 झाड मिळाले. आज त्यांनासुद्धा म्हटलं त्यांच्या जागेवर लावून देते. मग घरातील ही झाडे बघून घेतली, त्यांची माती कोरून घेतली व सर्व झाडांना पाणी दिलं.
तुम्ही जो व्हिडिओ बघत आहात हा दुसऱ्या दिवसचा आहे. ज्या दिवशी मी झाडांना पाणी दिलं होतं त्याच्या दुसऱ्या दिवसचा. बघू शकता तुम्ही झाडांना किती मस्त फुले आलेली आहेत आणि माझ्या घरचा मोगरा तर बघा, प्रत्येक पांटीवर तुम्हाला मोगऱ्यांची कडे आणि फुले आलेली दिसत आहेत. हे सगळं त्या मी दिलेल्या पाण्यामुळेच आहे. तर असा गेला माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.